सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक झालेली असून आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे। या सर्व हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या मागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात सहभाग आहे असा आरोप हा सातत्याने विरोधकांकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आताच आपण पाहिलेलं आहे की शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये अनेक नेते सातत्याने आवाज उठवत असून त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो अशी भीती शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे। तसंच या नेत्यांना तातडीने सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेलं पत्र त्यांनी एक्स वरही पोस्ट केलेलं आहे। त्यांच्या एक्स पोस्टवरती एक नजर टाकूयात। एक्स पोस्टवरती शरद पवार लिहितात, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली। या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देखील देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं। बीड परळी भागामध्ये यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होती आहे आणि त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करतात। असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी या निवेदनाद्वारे केलेली आहे। दरम्यान याच प्रकरणासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या वेळेला जोडले गेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण या वेळेला आपल्या सोबत आहे। मात्र सूरज चव्हाण यांच्यापासून मी या चर्चेला सुरुवात करेल। सूरज चव्हाणजी, आज ज्या प्रकारचं निवेदन करण्याची वेळ आली आणि निवेदनातले काही ठळक मुद्दे पाहिले तर राज्यामध्ये नेमका कुणाला धोका आणि कुणामुळे हा धोका निर्माण झाला? पवार साहेबांच्या पत्रामध्ये 2 मुद्दे आहेत जे महत्त्वाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। एकीकडे पवार साहेब आजच्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवरती ते भाष्य करतात। ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये जे नेते आवाज उठवतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला। पण दुसरीकडे पवार साहेब हेही बोलतायत की बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी किंवा बीड जिल्ह्याचा इतिहास बघता त्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असतात। म्हणजे हे बीड जिल्ह्याचे नेत्यांना किंवा आवाज उठवण्यासाठी नवीन नाही। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी महायुतीचं सरकार सक्षम आहे आणि आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा लोकांचे प्रतिनिधी म्हणून, त्यावेळेस आम्हाला लोकांची भीती वाटण्याचं काही कारण नाही। त्याचं कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी चांगलं काम करतात। त्यामुळे मला नाही वाटत की कुठल्याही लोकप्रतिनिधीला आवाज उठवल्यानंतर काही धोका निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात नाही। बरोबर आहे, पण धोका निर्माण झाल्याचं देखील या निवेदनात ज्यावेळेला म्हणण्यात आलं त्यावेळेला या संदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे जाईल। अजितजी, खरं तर थेटपणे या संदर्भातली मागणी होते, स्वतः देवेंद्रजी फडणवीस यामध्ये लक्षही घालतील, मात्र अशा प्रकारचं निवेदन करण्याची वेळ येणं ही चिंतेची बाब नाही का? नाही, चिंतेची नाही, ही राजकारणाची बाब आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे 5-5 लाख लोकांमधून निवडून येतात, लाखोंच्या मताधिक्याने जे लोक निवडून येतात त्यांना लोकांपासून कसला आलाय धोका? मुळात हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी या प्रकरणामध्ये अतिशय कठोर अशी भूमिका घेतलेली आहे। सातत्यानं आपण एक लक्षात घ्या की याच्यात कुठल्याही आणि कुणाचाही राजकीय हस्तक्षेप, कुणाचीही मुलाहिजा आदरणीय देवेंद्रजी बाळगणार नाहीत हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि इतर सगळ्याच मंडळींना माहिती आहे। परंतु अतिशय संवेदनशील आणि दुर्दैवी प्रकरण आहे। यातनं जितकं होता येईल तितकं राजकारण साध्य करून घेणं हे विरोधकांचं ध्येय आहे आणि ते 100% होत आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फक्त काळजी इतकीच आहे विशालजी की ओळीनं महाराष्ट्रामध्ये गेले काही
वर्ष अशा घटना घडतायत, किंबहुना घडवल्या जात असतील. माझ्याकडे त्या बाबतीमधली अनेक विषयांची माहिती आहे की महाराष्ट्रामधला जातीय सलोखा बिघडतो आहे. हे फार चिंतेचं आहे आणि हा राजकारणामुळे बिघडतो. एखादी घटना होते, एखाद्या घटनेमधले लोक ते कुठल्या जातीचे आहेत याच्यावरून संपूर्ण समाजाला टार्गेट करणं हेही बरोबर नाहीये. मी मराठा समाजाचा घटक आहे. मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्या विषयामध्ये, ते ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, सन्माननीय संतोष भाऊ देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. याच्यात राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खात्री देवेंद्रजींनी वारंवार दिली आहे. सातत्यानं कडक कारवाई जी होते त्या कडक कारवाईतनं ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जातं देखील आहे. परंतु आम्हाला राजकीय कार्यकर्ते म्हणून याचं दुःख वाटतंय की एक संवेदनशील प्रकार घडला, तो कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे, कुठल्या राजकारणाशी संबंधित आहे, त्याच्यावर कारवाई निश्चित होणार आहे. कारण देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत याची आम्हाला खात्री आहे. पण ज्येष्ठ नेत्यांकडनं या विषयाचं राजकारण होतंय, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, आरोपी पकडले गेले पाहिजे. राजकीय वरदहस्त असला तरी देखील यात जो कोणी सापडेल, फोन कॉल्स मध्ये, डिटेल्स मध्ये मदत केली आहे, त्याच्या इशाऱ्यावरून झालाय, त्यांना 100% शिक्षा होईल याची खात्री महाराष्ट्राच्या जनतेला आहे. कारण देवेंद्रजी अतिशय निष्पक्षपणे आणि कठोरपणे या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढतील, गृहविभाग खणून काढेल. पण राजकारण होतंय याचं वाईट वाटतं सर. बरोबर आहे. सूरज चव्हाणांना मला पुढचा प्रश्न याच संदर्भात विचारायचा आहे. जसं अजित चव्हाणांनी त्यांच्या पक्षाची भूमिका आणि देवेंद्र फडणवीस यात कशी कठोर कारवाई करतील हे संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र मला सूरज चव्हाणजी आपल्याला विचारायचं आहे, पत्रास कारण नेमकं काय? मग ज्यावेळेला ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार एखाद्या मुद्द्याला हात घालतात किंवा अबोला साधतात, त्यातही अनेकदा बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. मग लोकप्रतिनिधींची सुरक्षा यावरती ज्या वेळेला त्यांना बोलावंसं वाटतं, पत्र लिहावंसं वाटतं, त्यावेळेला अशा काही घटना घडलेल्या आहेत का ज्यामुळे हे सगळं करावं लागतंय? की मग जसं अजितजी चव्हाण म्हणालेत की केवळ राजकारण? ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असू शकतात. आता त्यांच्याकडे कुठल्या माहितीच्या आधारावरती पवार साहेबांनी पत्र हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले तेच माहिती याच्यामध्ये सांगू शकतात. परंतु पवार साहेबांसारख्या नेत्यांनी पत्र पाठवले म्हणल्यावर मुख्यमंत्री दखल घेतील. त्यांच्याकडे गृह खातंही आहे, त्यांच्याकडे सुद्धा कुण्या व्यक्तीबद्दल काही थ्रेड आला असेल तर त्याला सुरक्षा म्हणजे पोहोचवण्याचं किंवा सुरक्षा देण्याचं काम हे मुख्यमंत्री करतील. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की मला नाही वाटत कुठल्या एखाद्या व्यक्तीला आवाज उठवतोय म्हणून कुणी मारायला जाईल किंवा त्याच्या विरोधामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या घटना घडतील असं काहीही नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत आहे. आता हे पत्र नेमकं राजकारणासाठी लिहिलंय की पवार साहेबांकडे अधिक माहिती आली आहे हे पवार साहेबच सांगू शकतील. परंतु आताच जी महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत किंवा आताच जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी राजकीय वास आम्हाला येतोय. कारण ह्याच्या पाठीमागे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय भेटावा यापेक्षा एखाद्या विशिष्ट लोकांना टार्गेट करून ह्यांना कसं सत्तेच्या बाहेर दूर करता येईल हे चालेल की काय हा प्रश्न आमच्यासारख्या अनेक लोकांना पडलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीचे तिन्ही पक्षाच्या लोकांची इच्छा हेच आहे की स्वर्गीय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी. त्या दृष्टीनं पावलं हे महाराष्ट्राचे सरकार उचललेले आहेत. परंतु हे उचलल्याच्या नंतर सुद्धा चौकशी चालू असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या गोष्टीचं राजकारण काही लोक करतात. त्यांना माझी एवढीच आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी या गोष्टीचं राजकारण करू नये. सगळ्यांची, सत्ताधारी असेल, विरोधक असेल, सगळ्यांची भावना हीच असली पाहिजे. स्वर्गीय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे ही सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना असलेलं पत्र आणि त्या संदर्भामध्ये संपूर्णपणे आपली चर्चा सुरू आहेत. स्वतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत आणि भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजितजी चव्हाण देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी, मी आपल्याकडे येईल. ज्या वेळेला इतकं सगळं वाटतं की एखाद्या प्रकरणाचं राजकारण होऊ नये, मात्र राजकारणाच्या दृष्टीनं ज्या वेळेला या प्रकरणाकडे पाहिलं जातं, नेमकं राज्यात काय सुरू आहे, कायदा सुव्यवस्था आहे का, असं ज्या वेळेला सर्वसामान्यांना वाटतं, त्यासाठी नेमकं कोण कारणीभूत आहे या संदर्भातही मी आपल्याकडे चर्चा करणार आहेच. मात्र यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या स्वतः सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सुषमाताई, आपलं देखील स्वागत. चर्चा सुरू होती यापूर्वी की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
ज्या वेळेला स्वतः शरद पवारजी अशा प्रकारचं पत्र लिहितात मुख्यमंत्र्यांना आणि लिहिल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची काळजी ज्यावेळेला ते बोलून दाखवतात, लिहून दाखवतात आणि लवकरात लवकर ही सुरक्षा पुरवली जावी, वेगळं वळण लागू नये याकडे इशारा देतात, त्यावेळेला काय समजावं? निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांनी लिहिलेलं जे पत्र आहे त्या पत्रात खूप तथ्य आहे आणि ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत किंवा SITच्या टीम मध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचेच फोटो जर आरोपी सोबत व्हायरल होत असतील, CID मधल्या काही गोष्टी किंवा अचानकच एखादा PI एखादा अननोन माणूस सहजपणे कुठल्याही नोंदणीशिवाय रजिस्ट्रेशन शिवाय आरोपीच्या कोठडीपर्यंत पोहोचत असेल तर हे धक्कादायक आहे। आणि या सगळ्या गोष्टींना अनुसरून ज्या पद्धतीचे मुंबई तकचे पत्रकार ओंकार वाबळे यांना सुद्धा धमक्यांचे कॉल आले किंवा काल अजून कोणीतरी महिला त्यांनी पण ती सगळी तक्रार केली, तर हे सगळं बघता पवार साहेबांनी जे पत्र लिहिलं ते गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे। मात्र याला जोडून अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा जो कार्यक्रम चाललाय तो कृपया थांबला गेला पाहिजे। याने मूळ मुद्दा कुठेतरी हलतोय असं मला वाटतंय। माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाला जेव्हा मी पॉलिटिकल ऑब्झर्व्हर म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघत राहते तेव्हा असं वाटतंय की संतोष देशमुखांच्या जे काही मारेकरी असतील त्यांना बिलकुल फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्या मास्टर माइंडला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्हाला फार मनापासून वाटेल। मात्र त्याचा फोकस हलतोय का? कारण नसताना विनाकारण स्कोअर सेट करण्याची भाषा केली जाते का? ती अत्यंत वाईट आहे। अगदी आमची सन्मान्य सुरेश धस साहेबांना सुद्धा विनंती असेल, खर तर ते सत्ताधाऱ्यांमधले आहेत तरी सुद्धा त्यांना विनंती असेल की ते जे काही मांडतायत, कारण जेव्हा पोलिसांना आपण बोलतोय पत्रकारांशी बोलतोय तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आत्ता परिस्थिती अशी आहे तिथली की हे सगळे आरोपी निर्दोष सुटू शकतात। मी फार गांभीर्याने लोकशाही चॅनलवर हे बोलतेय, हे सगळे आरोपी निर्दोष सुटू शकतात कारण या आरोपींच्या विरोधात अजूनही कुठलाही ठोस पुरावा हाती लागत नाहीये। सुरेश धस साहेब जे काही सभेतनं कागद दाखवतायत ती कागद पुरावे म्हणून ते ऍफिडेव्हिशनने त्यांनी का दाखल करू नयेत हा मला पडलेला प्रश्न आहे। बरं, नक्कीच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भाजपचे यावेळेला अजित चव्हाण आपल्या सोबत जोडले गेले तर अजित चव्हाण देतील। अजितजी। नाही विशालजी, मी पहिल्यांदा सुषमा अंधारे ताईंचं आभार मानतो आणि या सगळ्या त्यांनी अतिशय तटस्थपणे भूमिका मांडली। मी पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात आल्यानंतर ताई आणि मी आम्ही कायम चॅनलवरती विरोधात असतो, भांडतो, पण ताई जे सत्य आहे ते आपण या ठिकाणी आपला अतिशय आभारी आहे आणि याच भावना आमच्या सगळ्यांच्या आहे। कारण संतोष देशमुखांची लहान लेकरं पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकालाच वाईट वाटतंय। याच्यामध्ये पॉलिटिकल स्कोर सेट केला जाऊ नये असं सुषमा अंधारेजी जे म्हणतायत त्याच्याशी मी 100% सहमत आहे। पण दुसरा एक विषय, आता जसं सुषमाताई म्हणाल्या, हा विषय खूप संवेदनशील आहे आणि याच्यामध्ये ज्यांना कोणाला धमक्या आलेल्या आहेत किंवा हे मान्य केलं पाहिजे आपण की ज्या सगळ्या मंडळींवरती आरोप होत आहेत ती बडी राजकीय मंडळी आहेत, लाखोनी त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि फोन कॉल जात आहेत। पत्रकारांना जर धमक्यांचे फोन जात असतील तर याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि तातडीनं पोलिसांकडे जावं, योग्य कारवाई होईल अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी स्पष्टपणे आहे की विरोधकांनी किंवा इतर कुणीही किंवा माध्यमामधनं ज्या विषयामध्ये आक्षेप नोंदवले जात आहेत त्याच्यावरती तातडीनं विशालजी कारवाई होते। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या विषयामध्ये अगदी विरोधकांनी सांगितलं की SITतनं ही मंडळी आहेत, मीडियामधनं काही त्या विषयामध्ये आलं, याचा अर्थ सरकार या विषयामध्ये अतिशय संवेदनशीलपणे कारवाई करते। आता सुषमाताई म्हणतायत की आरोपी निर्दोष सुटतील, ताई तसं होणार नाही अशी मला खात्री आहे। त्याचं कारण असं की याचा तपास सुरू आहे, आपण पूर्ण तपास पूर्ण होऊ देऊया आणि या विषयावरती सर्वपक्षीय राजकीय मोर्चा देखील निघाला। हा विषय महाराष्ट्राच्या एकूण आपल्या संस्कृतीतच न बसणार आहे। अशा पद्धतीनं वागणारे हे क्रूर कर्मे कोणाच्या जवळचे असो त्यांना 100% माननीय मुख्यमंत्री आणि एक गोष्टी समोर येत आहेत। त्या समोर काय येत आहेत विशालजी? कारण गृह विभाग कुठल्याही दबावाला न बळी पडता अतिशय जोमाने तटस्थपणे आणि कुठल्याही माणसाला त्याची मुलाहिजा न ठेवता
चौकशीला बोलवतोय, बारीक सारीक गोष्टी याच्यामधल्या माननीय न्यायालयाच्या पुढे आणल्या जातील आणि या आरोपींना कडक शिक्षा व्हावी ही आपल्या सगळ्यांची इच्छा. बरोबर आहे सुषमाताई. अजित चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित करत असताना दुसरीकडे आश्वस्त देखील केलेलं आहे की कोणताही यामध्ये असलेला आरोपी हा सुटणार नाही, ज्याच्यावरती जोही आरोपी असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासनही ते देताना दिसतात. मात्र दुसरीकडे एक चित्र दिसलं की आज सर्वपक्षीय नेते जाऊन थेटपणे राज्यपालांची भेटही घेताना दिसतात. दुसरीकडे शरदचंद्र पवार यांचं आलेलं पत्र असेल, प्रत्येक पक्ष आपापल्या बाजूनं काहीतरी करताना दिसतोय. मात्र ही करण्याची वेळ येण्यापेक्षा जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असता तर मात्र हे सगळं घडलंच नसतं. महाराष्ट्राला हे राजकारण आणि पॉलिटिकल स्कोर जो आपण म्हणता आहात तो देखील सेट करण्याची वेळ कुठल्याच पक्षाला आली नसती. सुषमाताई, मी खूप म्हणजे त्रासदायक आहे हे माझ्यासाठी. मी बीड जिल्ह्यातली रहिवासी आहे, मी परळची रहिवासी आहे. मी ज्या वॉर्ड मध्ये राहते त्या वॉर्डचे नगरसेवक वाल्मिक कराड आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत न गेलेल्यांपैकी मी आहे. मी स्वतः एक पीडित आहे आणि तरी सुद्धा मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने चाललेलं आहे म्हणजे सुरेश धस साहेबांकडे ते लढतायत, त्यांचं कौतुक आहे, त्यांचं अभिनंदन आहे आणि त्यांनी लढलं पाहिजे. त्यांच्यामुळे किमान या प्रकरणाला वाचा तरी फुटली. परंतु त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती त्यांनी ऑनरेबल कोर्टाकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि तपास अधिकाऱ्यांकडे अफिडेव्हिट करून दाखल केली पाहिजे. तुम्ही सभेमध्ये फक्त कागद वाचून दाखवाल तर ते चालणार नाही. इथे कागद बोलतो, तुम्ही तपास कार्यासाठी ते अफिडेव्हिशन दाखल केलं पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरं असं की मला असं का वाटतं बरं आरोपी सुटणार आहेत, कारण आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांकडनं याचे इनपुट घेण्याचा प्रयत्न करते त्यातले प्रत्येक जण म्हणतायत अहो तसं काहीच अजून घडत नाहीये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की या आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई होईल. पण मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी, ज्याला आपण संघटित गुन्हेगारीचं कलम म्हणतोय, ती कारवाई होण्यासाठी मुळात स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल मूव्ह करावी लागते. आणि सन्मान्य सुरेश धस साहेब किंवा या लढ्यासाठी लढणारे जे लोक आहेत जे सभांमधून बोलतायत ते अजूनही ही गोष्ट स्पष्टपणे मांडतच नाहीयेत की अरे स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल तयार केली की नाही केली, ती फाईल मूव्ह व्हायला का वेळ लागतोय अजूनही. म्हणजे ज्या बेसिक ज्या कायद्याच्या गोष्टी आहेत त्या कायद्याच्या गोष्टींवरती बोललं जात नाहीये. आणि माझ्यासारखा माणूस जो कायद्याचा विद्यार्थी आहे त्याला असं वाटतं की आपण फापट पसारा करण्यात काही अर्थ नाहीये. फोकस तुमचा काय आहे? धनंजय मुंडेचा राजीनामा घेणं हा फोकस आहे की संतोष देशमुखांच्या पीडितांना न्याय देणं, मारेकऱ्यांना न्याय देणं हा तुमचा फोकस आहे. बरोबर. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं हा माझ्यासाठीचा अत्यंत महत्वाचा विषय आहे. धनंजय मुंडे जर त्याच्यात तुम्हाला दोषी वाटले तर धनंजय मुंडेंचा सुद्धा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर सुद्धा दाखल व्हावा. सुषमाताई, अतिशय तटस्थ भूमिका आपण त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहात. सूरज चव्हाणांनाच मला प्रश्न विचारायचा आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा एका बाजूला मागितला जाईल का, त्यावरती जी मागणी होताना दिसते सर्वपक्षीय, त्या संदर्भात पक्षाचा निर्णय काय, तर दुसरीकडे लवकरात लवकर न्यायासाठी काय करणार? ते एकीकडे विरोधक जे आहेत किंवा काही लोक आहेत जे स्थानिक राजकारण त्यांचं जे चालतं ते लोक काही राजीनामा मागतायत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीची भूमिका हेच आहे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, जे कोणी मारेकरी ज्यांचे लागेबंदे जर कुणा एका विशिष्ट नेत्याशी विशिष्ट कुणाशी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणार का, तर 100% होणार. परंतु ही कारवाई करत असताना ते चौकशीमध्ये पोलिसांचा अहवाल असेल किंवा चौकशीमध्ये ज्या यंत्रणा चौकशी करतात त्यांच्या अहवालामध्ये जर दोषी आढळले तर ते कारवाई 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केली जाणार, यात काही शंका नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादाची इमेज आपल्याला सर्वांना माहित आहे की ते एकदम शिस्तप्रिय आहेत आणि त्यांना अशा कुठल्या गोष्टी खपत नाहीत. आणि भविष्य काळामध्ये जर आमच्या पक्षाचा कुठला कार्यकर्ता नेता कुणीही जरी दोषी आढळला तर त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणजे होणार. आणि आम्ही संतोष देशमुख यांना न्याय भेटावा यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा, अशा पद्धतीची मागणी आजच आम्ही केलेली आहे. कारण संतोष देशमुखांना न्याय भेटावा ही आमची भूमिका आहे. जे कोणी याच्यावरती राजकारण करतायत त्यांना राजकारण लकलाप आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे.
की या प्रकरणामध्ये जे कोणी दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि संतोष देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. बरोबर आहे. जाता जाता फक्त एका वाक्यात अजित चव्हाणजी, न्याय की राजकारण? नाही, विरोधकांकडून राजकारण होतंय, जाणत्या नेत्यांकडून राजकारण होतंय विशालजी, याचं दुःख आहे. पण मी अतिशय खात्रीनं आपल्याला सांगतो, कारण देवेंद्रजी एका अशा बॅकग्राऊंड मधनं, अशा संस्कारांमधनं आलेले आहेत, ते अशा गोष्टी खपवून घेणार नाहीत. माझ्या नेत्यावरती पूर्ण विश्वास आहे. गृह विभाग ज्या पद्धतीने कारवाई करतोय, जसं सुषमाताई म्हणतायत की अजून ते होत नाहीये, ताई कदाचित त्या गोष्टींच्या करता तेवढा कालावधी जावा लागतो आणि 100% माननीय मुख्यमंत्री सभागृहात जे बोलले त्याप्रमाणे कडक कारवाई होईल. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. बरोबर आहे. तिन्ही प्रवक्ते यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा, या न्यायाची प्रतीक्षा ही आम्हा सगळ्यांना देखील असेलच. धन्यवाद सूरज चव्हाणजी, अजित चव्हाणजी आणि सुषमाताई या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.